पूर्ण आत्मज्ञाने आज या ठिकाणी चाला पदकाने चालू असलेला जो कार्यक्रम आहे देवशयनी एकादशी म्हणतात त्याला. कोणती एकादशी? म्हणजे देव आता झोपतो, बिचारा 4 महिन्यानं उठतो. कार्तिक एकादशीचं नाव काय आहे? प्रबोधिनी एकादशी, म्हणजे जागा होत. मध्यंतरी एक एकादशी होती, त्याचं नाव काय माहिती आहे का? परिवृत्तीने एकादशी. या अंगावरून या अंगावर होतं, त्याला परिवृत्तीने एकादशी म्हणतात. आज या देवसेनी एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी दिंडी कुठून येते? घाटकोपर म्हणजे मुंबईहून त्या ठिकाणी ही दिंडी येते आणि सगळे त्या ठिकाणी गायक वादक श्रवण करणारी मंडळी सगळे जे श्रवणकर्ते आहेत हे सगळे जिज्ञासू वर्ग असल्यामुळं हा अभंग मी घेतला स्वीकारतो. थोडासा अभंग कठीण आहे, कारण ज्ञानोबाऱ्यांचं वाण नाही आहे आणि सहसा कीर्तनकार ज्ञानोबाऱ्याचं अभंग घेत नसतात, कोणीतरी एखादा घेत असतात. तर काय आहे हा अभंग? जनतेस उपदेश या प्रकरणात. ज्ञानोबांचं गाथा पाहिलं तर सगुण रूपाचं वर्णन, निर्गुण वर्णन आणि जनतेस केलेला उपदेश, मुमुक्षुस उपदेश, असे अनेक प्रकरण माऊलीच्या या गाथ्यामध्ये आहेत. त्याच्यात हा जो अभंग आहे जनतेला केलेला उपदेश या प्रकरणातला अभंग आहे. अगोदर अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगतो, कारण कसं आहे सरळ अभंगाचा भावार्थ सांगितलं तरी कीर्तनकाराचे फार उपकार होतील समाजाला, तेही सांगत मोठा अवघड आहे. तर काय आहे मी सांगतो, कोणाला कळलं किंवा नाही कळलं. वेदांत असा आहे, कळलं तर त्या मुक्ती आहे, नाही कळलं तर काय आहे? नाही कळलं तर काय आहे? कळलं तर त्या क्षणात मुक्ती आहे, नाही कळलं तर पुण्याची उत्पत्ती आहे. पुण्याची उत्पत्ती नसेल तर पापाला प्रतिबंध आहे. त्याला पाप होतं का? म्हणून वेदांत शास्त्र कधी वाया जात नाही. कोणत्या दृष्टीने विचारतात? कळलं तर त्या क्षणात काय आहे? मुक्ती आहे. नाही कळलं तर काय आहे? पुण्याची उत्पत्ती आहे. पुण्याची उत्पत्ती नसेल तर पापाला प्रतिबंध आहे, पाप होत नाही आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. तर काय आहे अभंगाचं सरळ सरळ भावार्थ सांगतो. सिद्धांतीचे सार आत्मा सदोदित, माया ती कल्पित तदविवर्त. संत श्रेष्ठ ज्ञानोबराय माऊली या ठिकाणी आपल्याला उपदेश करीत असताना सिद्धांताचे सार, सिद्धांताचं सार काय आहे या अभंगातून. सिद्धांतीचे सार आत्मा सदोदित, आत्मा सदा उदित म्हणजे सदा प्रकाशमान आहे. काय? सदा प्रकाशमान आहे. माया ते कल्पित तद्विवर्त. माया कसं आहे? कल्पित आहे. आणि जग काय आहे? परमात्म्याचा विवर्त आहे. मायाचं विवर्त नाही बरं का, नाही काही केलं तर मायाचं विवर्त सांगतात, ही गोष्ट ध्यानात ठेवा. एवढंच नव्हे, शिव कसा आहे? परमात्मा वस्तू कशी आहे? शिव पूर्ण. तो कसा आहे? इथं थांबायचं. जीव अविद्य. जीव काय आहे? अविद्येच्या आधी जीवाची काय आहे? स्थिती आहे. होय पूर्ण सुख आत्मज्ञान, चोख आत्मज्ञान. हे कधी कळतंय? ज्या वेळेला तुम्हाला निःसंशय आत्मज्ञान होईल. चोख म्हणजे काय? निःसंशय आत्मज्ञान होईल, त्यावेळेला ही गोष्ट कळते. तोपर्यंत ही कळत नाही आहे. एवढंच नव्हे, प्रपंच कसा आहे? प्रपंच कल्पित प्रकृती उपाधी. प्रपंच कसा आहे? कल्पित आहे. आणि प्रकृती काय? प्रपंचाची उपाधी आहे. हां, पुढं काय? ईश्वर तत्व बुद्धी. ईश्वर तत्व बुद्धी परमार्थ. म्हणजे काय? परमात्मा जो यथार्थ कळायचा असेल तर ईश्वर कृपेने त्या बुद्धीमध्ये ज्ञानाची उत्पत्ती होत असते. गोष्ट पक्की ध्यानात ठेवा. आणि शेवटच्या चरणात म्हणतात ब्रह्मागोचर म्हणे ज्ञानेश्वर, नातीला संसार मुळी नाही, मुळीच नाही. म्हणजे ती परब्रह्म वस्तू, तो शब्दाला विषय होत नाही, इंद्रियाला विषय होत नाही, कोणालाच विषय होत नाही. पण नाही का?
वंद्यापुत्र सुद्धा कोणाला विषय होत नाही, पण नाही ऐकत आहे का? तसं परमात्मा नाही का ब्रह्मवस्तू? ते आहे, पण काय आहे? तो आहे, पण कोणत्याही इंद्रियाचा किंवा शब्दाधिकाचा काही नाही, तो विषय नाही. आणि शेवटी सांगतात, नातीला संसार मुळीच नाही. जो संसार आहे, ज्या संसाराचा तुम्ही निषेध केला, तो संसार मुळातच नाही आहे. संसार काय आहे? मुळातच नाही, असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. असं अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. आपण पहिल्या चरणापासून आपल्याला थोडं चिंतन करायचं आहे. सिद्धांत इथे सार. सिद्धांत कशाला म्हणतात माहिती आहे का? त्याला लक्षण ग्रंथ वाचावं लागतं, त्यावेळेला कळतं. गौरीशंकर भिक्षू म्हणून सर्व सिद्धांत लक्षण संग्रह नावाचं एक छोटंसं पुस्तक लिहिलं आहे. ते सगळे संस्कृत लक्षण आहे, प्रत्येक शब्दाचं लक्षण आहे. 3444 असं लक्षण त्याच्यात लिहिलं आहे. त्याच्यात लिहित असताना सिद्धांत कशाला म्हणावं याची व्याख्या करीत असताना अबाधित अर्थनिर्णयो सिद्धांत. अबाधित अर्थनिर्णयो सिद्धांत. ज्या अर्थाचा बाद कधीच होत नाही त्याला सिद्धांत असं. तुम्हाला विधान वेदोनी किती? आता वेदोनीच्या 100 वर्षांनी, मागं 1000 वर्षाच्या अगोदर अमेरिकेत स्वर्गात कुठे गेलं तर वेदोनी चारच आहे का नाही? याचा कुठं बाद होतो का? नाही. म्हणून अबाधित अर्थनिर्णय सिद्धांत. असं अबाधित अर्थाचं प्रतिपादन करणारा असतो त्याला सिद्धांत असं म्हणतात. किंवा वादी प्रतिपादी निर्णितार्थ सिद्धांत. वादी म्हणजे पूर्वपक्षी, प्रतिवादीमुळे उत्तर पक्षी, या दोन्हीचा जो अर्थनिर्णय त्याला सिद्धांत म्हणतात. व तिसरं लक्षण करीत असताना पूर्व पक्ष कोटी निरसनपूर्वक स्वीकारणीय प्रक्रिया निर्देश सिद्धांत. तिसरं सांगतात पूर्व पक्षाचं खंडन करून स्वीकार करण्याला योग्य जी प्रक्रिया आहे त्याला सिद्धांत म्हणतात. बरं का? असं सिद्धांताचं लक्षण शास्त्रज्ञाने बरं सांगितलं. त्याच्यात आपल्याला टाईम लिहून जाईल म्हणून सगळं सांगत नाही. तर सिद्धांतीचे सार. सिद्धांताचं सार म्हणजे त्या ठिकाणी मुख्य भाग कोणता? तर काय आहे सिद्धांतीचे सार? आत्मा सदोदित. आत्मा सदा उदित म्हणजे प्रकाशमान आहे. आत्मा कसा आहे? प्रकाशमान आहे. म्हणून त्याला स्वयंप्रकाशाचं लक्षण चित्सुकाचार्यांनी ज्या वेळेला चित्सुकी ग्रंथ लिहिलं त्या ठिकाणी 11 लक्षणं लिहिली. तर शेवटचं लक्षण सांगतो, सगळ्याचं सांगता येत नाही. तर शेवटचं लक्षण त्याने सांगत असताना त्यांनी असं सांगितलं, अवेद्यत्वे सती अपरोक्ष ज्ञानविषयत्वं स्वयंप्रकाश लक्षणं. अवेद्याशावर कोणत्याही प्रमाणात विषय नसावं आणि अप्रोक्ष असावं. त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? सदा उदित शब्दाचा अर्थ सांगून राहिलो. काय आहे? अवेद्यत्वे सती. एवढं ठेवलं असतं. वंद्यापुत्र अवेद्य. वंद्यापुत्र कोणाला कळलं का? वेद्य आहे का? अवेद्य. पण अपरोक्ष नाही. अपरोक्ष घट आहे पण अवेद्य नाही. कारण नेत्र प्रमाणाला विषय होणार आहे ते. पण परमात्मा वस्तू अशी आहे, तो कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही आणि अपरोक्ष स्वरूप आहे. म्हणून अविद्यत्वे सती अपरोक्ष व्यवहार विषयत्व स्वयंप्रकाशत्व. सदा उदित शब्दाचा अर्थ स्वयंप्रकाश. सदा उदित शब्दाचा अर्थ काय? उदित म्हणजे सूर्य उदय झाला तर सूर्य उदित म्हणजे प्रकाशमान होतं का नाही? तसं आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश आहे. तुम्हाला विचारतो, तुम्ही सुसुप्तीत गेलं, झोपेत, इंद्रिय अंतकरण आहे का? इंद्रिय अंतकरण कुठे गेले? अविद्येत लीन झाले. मग त्या ठिकाणी सुख आणि अविद्येचं प्रकाशन झालं का नाही? कोणी केलं? म्हणून म्हणतात सुसुप्तीत झोपेतून जागा झालेला माणूस असं म्हणतो, सुखानं स्वाप्स्यामी न किंचित अविदिष्यामी. अरे मी सुखानं झोपलो होतो, मी काही जाणत नव्हतो. सुखानं झोपलो होतं म्हणजे सुख हे विषय आहे
काही जाणत नव्हतं म्हणजे अविद्याविषयी. हे अविद्या सुख आणि अविद्या याचं प्रकाशन कोणी केलं? साक्षीने केलं. कारण तिथं इंद्रिय अंतःकरण नाही, इंद्रिय अंतःकरण तिथं नाही. म्हणून या गोष्टीतून विचार केला, आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश आहे. आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश. आता काही लोकांना आत्मा म्हणजे ते शरीरालाच आत्मा म्हणतात. ते चारवाकाची अवलाद बनवतात, आपलं नाही आहे. चारवाक कशाला आत्मा म्हणतात? देहखंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा या प्रवृत्ती प्रमाण ढळून गेली. पाखंड्याची, ते पाखंड्याची महत्वाचा मुद्दा आहे. काय आहे? देहाला आत्मा म्हणतात, पण देह आत्मा आहे का? देह आत्मा मांडण्याचं सदा उदित या शब्दाला खंडन केलं. देह प्रकाशमान आहे? देह प्रकाशमान जड वस्तू आहे. का जड म्हणावं? स्वप्रज्ञत्व शून्यत्व, स्वतःलाही जाणत नाही, दुसऱ्याला जाणत नाही, जड म्हणावं. देह स्वतःलाही जाणत नाही, दुसऱ्यालाही जाणत नाही. देह कसा आहे? जड आहे. म्हणून सदा उदित या शब्दाला जडादी पदार्थाची काय केली? व्यावृत्ती केली. पुढं चला, सदा उदित. पुढं काय? मायाती कल्पित तदविरत. माया कल्पित आहे. कशाला म्हणतात माया? मा म्हणजे नाही, या म्हणजे जी, जी नाही तिला माया म्हणतात. संस्कृत भाषेमध्ये मा शब्द हे निषेधवाचक आहे. मा म्हणजे नाही, या म्हणजे जी, जी नाही ती काय आहे? माया आहे. जी नाही ती काय आहे? माया आहे. माया असं विचित्र आहे, जोपर्यंत ती कळत नाही तोपर्यंत निघून जात नाही, कळलं की ते पण राहत नाही. हा गाव मामा, गाव मामा म्हणजे जगाचा मामा म्हणा. कारण सगळ्या जगाला माया लागली का नाही? ही गोष्ट माहीत आहे ना तुम्हाला? सांगू? काय झालं? असंच एक खेडेगाव होतं. त्या खेड्यामध्ये एक कुटुंब राहत होतं. नवरा तो रोज ड्युटीला जायचं निघून. एक दिवशी काय झालं, ते ड्युटीला निघून गेल्यानंतर एक कोणीतरी माणूस आला, मोठं बॅग घेऊन त्या फौजदाराच्या घरी चढून आला. ती मंडळी त्याची बाहेर आली. कोण आहे? तुम्ही मामा आहे. मी कोण आहे? मामा. त्या बायकोला वाटलं फौजदार साहेबांचा मामा असतील म्हणून त्यांनी पाणी दिलं, त्यात ठेवलं, चहा पाणी केलं, सगळं त्याची व्यवस्था केली. आणि संध्याकाळी फौजदार साहेब आले. हा झोपलाच होता घेऊन. फौजदार कोण आहे? ते मामा आहे. त्याला वाटलं बायकोचा मामा असतील. कोण असतील? बायकोचा मामा. असं बरंच एकमेकाने विचार केलाच नाही. बरेच दिवस निघून गेले. त्याने गावातल्या दुकानदाराची उधारी केली. पण तो माणूस उधारी मागायला आला त्यांच्या घरी. अहो साहेब म्हणले, तुमच्या घरी जे मामा आले त्यांनी बरीच आमची उधारी केली, किती दिवस झाले, कधी देणार? तो फौजदार साहेबाला राग आला. ते म्हणणार, तुझा मामा धरून म्हणून काय आमची इज्जत घालवतो का? आणि एवढी उधारी केली त्याने? तो म्हणून बायको म्हणा, कोणाचे मामा? म्हटलं तुमचा मामा असेल म्हणून. तुम्हाला तुझा मामा असेल. तो कोणाचाही मामा नव्हता, हिचाही नव्हता आणि त्याचाही नव्हता. मग तो त्या भेळजेत बसला होता. अहो तुम्ही कोणाचा मामा आहे? जोपर्यंत मी कळत नाही सगळ्या गावाचा मामा आहे, आणि कळलं तर मी कोणाचाच मामा नाही. पिशे गेलं, निघून गेला. मग हे मामा जोपर्यंत कळलं नाही तोपर्यंत मामा राहिला, आणि कळल्यावर तशी ही माया जी आहे, जोपर्यंत त्याचं अधिष्ठान ब्रह्म कळत नाही किंवा मायाचं स्वरूप जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ही माया निघून जात नाही. म्हणून मायाला काय म्हणत? कल्पित म्हणलं. कल्पित म्हणलं. कारण कल्पिताचं लक्षण शास्त्रकार करीत असताना जो वेळ नाही, स्वप्ने की नाही, भ्रांतीशी भाषेसु कल्पित काही कल्पिताचं लक्षण केले ते झालं नाही. स्वप्नाप्रमाणे भ्रांतीने जो प्रत्यर्थ येतो त्याला म्हणतात कल्पित. त्याला काय म्हणतात? विचार करून जर पाहिला तर माया आणि त्याचं कार्य असणारं कल्पित जगत आहे का? नाही.
नाही आणि दिसतो त्याचंच नाव कल्पित आहे. तुमच्या भाषेत बोलायचं, शास्त्राच्या भाषेत जो होवे नाही आणि ते स्वप्न की नाही भ्रांतीशी भाषेचं कल्पित काही शास्त्राची परिभाषा आहे. पण तुमच्या परिभाषेत विचार करायचा असेल, जो दिसतो पण नसतो त्याला काय म्हणावं, कल्पित. आता तुम्हाला विचारतो, कल्पित पदार्थाकरता जगातला सगळ्यात भारी दृष्टांत कोणता आहे? मला विचार, रज्जू सर्पाचा आहे का सुप्ती रजताचा आहे का स्थानपुरुषाचा आहे का आकाश नीलतेचा आहे? कोणता दृष्टांत? का बरं? स्वप्न कल्पित आहे, खोटं आहे, याच्याकरता कोणाची उपदेशाची गरज आहे का जागाच्यावर आपणच निघून जातो? अनुभव म्हणतात, शिले आपले ज्ञान जैशी नाहीची होई स्वप्न, ऐशी स्फूर्ती त्रिभुवन पाऊस झाले. 14 देवाचं का शिले आपले ज्ञान जैशी नाहीची होई स्वप्न. जागा झाल्यानंतर स्वप्न जातो का राहतो? हा, नव्हता असं कळतं, पण नव्हता पण दिसला का नाही? नव्हता पण दिसला, त्यालाच काय म्हणतात? तसं हे जग आहे का? तर तुम्हाला दिसतो का नाही? मग जग कसं आहे? स्वप्नासारखं आहे. कारण स्वप्न जगमिथ्यत्वाकरता सगळ्यात भारी दृष्टांत स्वप्नाचं आहे. कारण जागा झाल्यानंतर त्या माणसाला उपदेशाची गरज नाही स्वप्न खोट आहे म्हणून. जागा झाल्यानंतर स्वप्न आपोआप त्याचं काय होतं, मिथ्यात्वाचा नाहीपणाचा निश्चय होतो. तसं ब्रह्मज्ञान झाल्यानंतर आपोआप जगताचा नाहीपणाचा काय होतो, निश्चय होतो. म्हणून तुम्हाला माया ते कल्पित, माया कसं आहे? मग कल्पिताचा अर्थ कळला का नाही? तुम्हाला विचारतो, मायाचं कारण कोण? अनादी आहे. यस्य आदिर्नाद उत्पत्ती नश्याच्च अनादी. ज्याला आदी म्हणजे उत्पत्ती नाही त्याला अनादी म्हणतात. मायाचं कारण कोणी नाही. मायाचं लक्षण काय? व्यवहार काले आबादी तत्वे सती ज्ञान काले सत्ता स्फूर्ती शून्यत्व. व्यवहार काळामध्ये आबाधित असावं, ज्ञान झालं तर त्याला सत्ताही नाही आणि स्फूर्ती नाही. त्याला काय म्हणतात? माया. त्याला काय म्हणतात? हे मायाचं काय झालं, लक्षण झालं. मायाचं फळ काय? दुःख हे मायाचं फळ आहे. जोपर्यंत तुम्हाला माया आहे तोपर्यंत दुःखाची काय होत नाही. मग दुःख हे मायाचं काय फळ आहे. माया कुठेपर्यंत राहते? हा, कळेपर्यंत. कोण कळेपर्यंत? माया कळेपर्यंत का ब्रह्म कळेपर्यंत? अधिष्ठान जे दोरीवर तुम्हाला सर्प फासला कुठेपर्यंत राहतो? दोरीचं ज्ञान. हाती घेतल्या दोरू सांडे जय जय ज्ञानपर म्हणतात. दोरीवर सर्पाचा भ्रम झाला, दोरी हातात घेतल्यानंतर सर्प राहतो का? तसं माया कुठेपर्यंत राहते? जसं दोरी सर्पाचं अधिष्ठान आहे, दोरी कळेपर्यंत सर्प राहतो, दोरी कळल्या की सर्प राहत नाही. तसं मायाचं अधिष्ठान परब्रह्म आहे. जोपर्यंत परब्रह्म कळत नाही तोपर्यंत तुमची माया राहणार. ही मायाची काय आहे? अवधी आहे. कुठं आहे? प्रत्येक पदार्थाला कारण, स्वरूप, फल आणि अवधी हे 4 असतात. तसं मायाचं कारणाचं जे मायाचं कोणीच कारण नाही. मायाचं स्वरूप सत्सत विलक्षण सती आणि रोजने ज्ञानवाद्यत्व हे मायाचं काय आहे? स्वतः स्वतःनं विलक्षण असावं, ज्ञानवाद्यत्व असावं, अनिर्वचनीयत्व असावं. हे मायाचं काय आहे? कारण त्याला सत म्हणतात नाही, असत म्हणता येत नाही. का बरं? सत म्हणावं तर बाद होतो, असत म्हणावं तर प्रतीती येते. पण सत्सत विलक्षणासाठी ज्ञानवाद्यत्व हे मायाचं काय केलं? लक्षण केलं. हे मायाचं काय झालं? स्वरूप झालं. आणि कुठेपर्यंत राहते? जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत. माया ते कल्पित इथं थांबायचं. कुठं थांबायचं? कारण अभंगाचा अर्थ कळतो, प्राप कुठं घ्यायला पाहिजे हे कळलं पाहिजे. सिद्धांतीचे सारा आत्मा सदोदित माया ते कल्पित इथंपर्यंत. माया कसं आहे? आणि जगत कोणाचा विरोध आहे?
हा अधिष्ठानाचा विवर्त आहे आणि उपादानाचं कार्य आहे. मायेचं कार्य आहे. तुम्हाला सांगतो, दृष्टांत द्यायचं असेल, दही दुधाचं काय आहे? परिणाम आहे. अलंकार करण्याचं काय आहे? विवर्त आहे. कारण काय? उपादान समान सप्तकत्वे सती अन्यथा स्वभाव हे परिणामाचं लक्षण आहे. दुधात आपण ज्या वेळेला इरझण टाकतो त्यावेळेला दूध हे उपादान कारण आहे. उपादान समान सत्तातत्व अन्यथा स्वरूप. दूध कसं आहे? व्यावहारिक आहे. आणि दही कसं आहे? उपादानाच्या समान सत्तावाला दही झाला. दोघांची व्यावहारिक सत्ता. का बरं? ब्रह्मज्ञानपूर्व अबाधितत्वे सती ब्रह्मज्ञानोत्तर सत्तास्फूर्ती शून्यत्वम व्यावहारिकत्वम. व्यावहारिकाचं लक्षण केलं. ब्रह्मज्ञान होण्यापर्यंत अबाधितच राहते आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतर सत्ताही राहत नाही, स्फूर्ती राहत नाही. त्याला काय म्हणतात? व्यावहारिक. म्हणजे दूध काय आहे? जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत दुधाचा बाद होत नाही. दूध कसं आहे? व्यावहारिक. आणि दही कसं आहे? दोन्ही व्यावहारिक आहे. उपादानाच्या समान सत्तावाला झाला. अन्यथा रूप दूध कसं आहे? गोड आहे. दही काय आहे? अन्यथा. दूध पातळ आहे, दही कसं आहे? अन्यथा रूप. तसं मायेचा परिणाम जगत आहे आणि अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचं काय आहे? विवर्त आहे. म्हणून माया ते तर विवर्त. जगत हे मायाचं काय आहे? तुम्हाला विचारतो, मुलगा बायकोचा परिणाम आहे का विवर्त आहे? मुलगा असो किंवा मुलगी असो, काय म्हणतात? काय? किती कीर्तन ऐकलं तुम्ही आतापर्यंत? मुलगा हा मायेचा परिणाम आहे, तिचा परिणाम आहे आणि त्याचा काय आहे? बायकोचा परिणाम, नवऱ्याचा विवर्त आहे. का बरं? मला सांगितलं, कार्य कोणावर जगत असतो? उपादानावर. समजा मृत्तिकेचा घट बनवला, घट कोणावर राहिला? मातीवर. तसं मुलगा कोणावर जगतो? आईवर जगतो का बापावर जगतो? आईला पितो का बापाला पितो तुमच्याकडे? म्हणून कार्य उपादानाच्या ठिकाणी राहतो. म्हणून आईचा परिणाम आहे आणि बापाचं काय? आता आईचं आडनाव त्याला लागतं का बापाचं लागतं? सोन्यापासून अलंकार बनला. सोन्यात काही विकार झाला का? सोनं जसं तसं राहून अलंकार बनला. मुलगा जन्मावर याचं काही आडनाव बदलतो का? तर वडिलाचंच आडनाव राहतो. म्हणून बापाचा विवर्त आहे आणि आईचा काय आहे? परिणाम. म्हणून माया ते कल्पित असं आपण याच्या पहिल्या चरणात सांगतो. सिद्धांतीचे सार सिद्धांतीचे
सिद्धांतीचे सार आत्मा संवेद माया ते कल्पित तदविवर्त. या पहिल्या चरणात किती सिद्धांत सांगितले? आत्मा स्वयंप्रकाश पहिला मुद्दा, माया कल्पित दुसरा मुद्दा, जगत परमात्म्याचे विवर्तन तीन सिद्धांत या पहिल्या चरणामध्ये सांगितले. परिणामाचं लक्षण सांगितलं पण विवर्ताचं लक्षण तुम्हाला सांगितलं नाही. अधिष्ठानाच्या विषम सत्तावान अन्यथा रूप त्याला विवर्त असं म्हणा. सोन्यापासून अलंकार बनवले. सोन्याची कोणती सत्ता आहे? व्यावहारिक सत्ता. आणि अलंकाराची प्रतिभाशी. अध्यासकाले भासमानत्वे सती अध्यास भिन्नकाले सत्ता स्मृती शून्यत्वम प्रातिभासिकत्वम प्रतिमात्र सत्ताकत्वम प्रातिभासिकत्वम असे अशाने शास्त्राचे केले. अलंकार नाम आणि हे अलंकार रूप हे सोन्यात आहे का? मान्यतावर झाला का? तसं परब्रह्म, त्या परब्रह्माच्या ठिकाणी नामरूपाचा काय संबंध आहे का? जगाच्या ठिकाणी नामरूप आहे का नाही? जसं अलंकाराचं नामरूप सोन्यात नाही तसं जगाचं नामरूप परमात्म्यात नाही. म्हणून परमात्म्याचं जग काय विवर्त आहे आणि मायाचं काय आहे परिणाम. म्हणून माया ते कल्पित तदविवर्त असं त्या ठिकाणी म्हणतात. सार शब्दाचा अर्थ काय? ज्ञानोबारांनी 2-3 वेळा साराविषयी ते के सारासार विचारिता भ्रांती ते पायी असारिता सार ते स्वभावता नित्य जाणे. आपल्याला सार केव्हा कळतो? सार काय आणि आसार काय आहे या दोन्हीचा विचार केला तर तेव्हा सार काय आहे आणि असे ते स्वपद्धतीनं चालत नाही. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठाच्या थोर महापुरुषाच्या दिव्य सानिध्यात राहून ज्या वेळेला तुम्ही या 3 गोष्टीचा विचार केला. 3 गोष्टी कोणत्या कोणत्या? पंचदशी काय म्हणतात? सदा विचारे तस्मात जीव जगपरात्मना जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्मैव शिष्यते असं पंचदशी काय म्हणतात. सदा विचार येत असणार, सदा विचार करावा. पण जीव जगपरात्मना आपण विचार कोणाचा करतो? हे रंगनाथ महाराज दृष्टांत सांगायचे विचार कसं करायचा. एक असं खेडेगाव होतं आणि खेडेगावमध्ये 80-90 वर्षाचं म्हातारा होता. तो कट्ट्यावर बसून राहायचा आणि त्याच्याकडून म्हशी जायच्या सगळ्या. त्याच्यात एका म्हशीचं गोल असं एकदम गोल गरगरीत शिंग होते. तो म्हातारा त्या रोज शिंगाला बसायचा, शिंगाला पाहायचा. त्याने बरेच दिवस विचार केला या म्हशीच्या शिंगात बसलं तर कसं काय होईल. बरेच दिवस विचार केला. तो म्हणला इतका जर विचार केला एक दिवशी त्या शिंगात बसूनच घ्यायचा, आता काय होईल. दुसऱ्या दिवशी त्याने जेवण वगैरे केलं. त्या ठिकाणी तो कट्ट्यावर बसला. तिकडून म्हैस आली. त्या भिंतीला मान घासत आली. तो दोन्ही हाताचा आधार घेतला, उडी मारून त्या म्हशीच्या शिंगात बसला. त्याचं कंबर त्या शिंगात आलं. ते म्हैस उधळायला सुरुवात केली आणि लोकांनी बघितलं. अरे म्हणजे काय म्हातारा त्याच्यात बसला
पुढे गेल्यानंतर त्या काही लोकांना म्हशीला अडवलं आणि ते म्हशीचं शेण कापलं, त्याला काढलं. का हो आजोबा, तुम्ही इतकं वृद्ध माणसं 80-90 वर्षाचे, म्हशीच्या शेंगात बसायला तुम्हाला थोडं तर काय विचार आहे का? अरे काय म्हणतो, 6 महिने विचार केला मी म्हणे. या म्हशीच्या शेंगात बसायला किती विचार केला मी? 6 महिने विचार केला. मग विचार केला होता का नव्हता? केला होता. पण ज्या गोष्टीचा विचार सांगितला त्याचा केला होता का? कशाचाही केला होता. म्हणून जीव जग परात्माला, जीव परमात्मा आणि जगत, या 3 गोष्टीचा विचार करायला सांगितला, दुसऱ्या गोष्टीचा विचार करायला सांगितलं आहे. म्हणून जीव जग परात्मा, जीव जग आणि परमात्म्याचा या गोष्टीचा विचार करावा. या पाश्चात्य राष्ट्रातल्या त्या एका तत्वचिंतकाने सुद्धा 3 गोष्टीचा विचार सांगितला. पण त्याने आपलं उष्ट घेतलं, त्यांचं आम्ही घेतलं नाही. त्याचं आम्ही घेतलं नाही. कारण काय, आमचं जे तत्त्वज्ञान आहे ते अनादिकालाचं आहे. आणि त्यांचं आता सोमवारी झालं, तेव्हा म्हणायचे सोमवारी त्यांचं तत्त्वज्ञान. आमचं वेगळं, त्यांचं वेगळं. आमचं कोट्यावधी वर्षाचं आहे. भगवान विठ्ठल उभारून किती वर्ष झाले माहिती आहे? 28. हा, 28. युग विचारत नाही, वर्ष विचारतो. तुम्हाला मुलं किती? माझ्या महिन्याला 4. 12,90,60,000 वर्ष झाली. किती झाले? 90,60,000. एवढी अनादी परंपरा जगात कोणतं संप्रदाय आहे का? एवढा अनादी संप्रदाय जगाच्या पाठीवर कोणतंच नाही. तेव्हापासून आपला सिद्धांत आहे. अनादिकालचा आपला काय आहे? सिद्धांत आहे. म्हणून आपलं सिद्धांत कसं आहे, याच्याबद्दल खूप मोठा विचार शास्त्रकारांनी केला आहे. संप्रदाय अनादी असावा, वेदबोधित असावा, फलवान असावा आणि त्वराने स्वीकार केलेला असावा. असं जगाच्या पाठीवर फक्त वारकरी संप्रदाय, दुसरं कोणतंच नाही. वैदिक संप्रदाय, वारकरी संप्रदाय वैदिक आहे. वैदिक संप्रदाय वेगळं, वारकरी संप्रदायाचं वेगळं नाही. वारकरी संप्रदाय वैदिकच आहे. म्हणून तुकोबरा काय म्हणतात, वेदमार्गे कोणी गेले, ज्या मार्गाने वेद गेला त्याच मार्गाने आपण चाललो. जगामध्ये वेदा इतका शाळा जगात कोणीच नाही मिळाला. परमात्मा कळायचं असेल काय करावं लागतं? वेद प्रतिभा ईश्वर वावया लागी गोचर श्रुतीशी निरंतर अभ्यास होती. आणि परमात्म वस्तू करण्याकरता वेदाला शरण जावं लागतं, दुसरं कोणी चालत नाही त्या ठिकाणी. परमात्मा कळायचं असेल कोणाला शरण जावं लागतं? जग कळायचं असेल तर वेदाला शरण जावं लागते. परमात्मा वस्तू कळायचं असेल तर वेदाला शरण जावं लागते. आणि मोक्ष कशाला होतं हे कळायचं असेल वेदाला शरण जावं लागतं. दुसरं जगात त्या ठिकाणी साधन नाही. म्हणून दुसऱ्या चरणात काय म्हणतात, शिव पूर्ण जीव भक्त अभिव्यक्त शिव पूर्ण जीव भक्त अभिव्यक्त दुसऱ्या चरणात सांगतात, वर 3 गोष्टीचा विचार केला.
आणि खालच्या याच्यामध्ये सुद्धा 3 गोष्टीचा विचार आहे. परमात्म्याचं स्वरूप काय आहे, जीवाची स्थिती कोणाच्या अधीन आहे, हे कशाला कळतंय, असं 3 गोष्टीचा विचार दुसऱ्या चरणात केला. शिव पूर्ण जीव भक्त विद्यक होय चोख पूर्ण अंतर्ज्ञानी. ईश्वर जो आहे, शिव जो आहे, तो कसा आहे, पूर्ण आहे. तो कुठे नाही, परमात्मा कुठे नाही, तो कुठे नाही असं नाही. ते कुठं आहे म्हणायचं नाही, तो कुठे नाही असं विचारायचं. परमात्मा कुठे असं विचारायचं, कुठे नाही असं विचारायचं. कुठे आहे विधीपूर्वक बोलायचं नाही, तो कुठं नाही असं बोलायचं. कारण शास्त्रामध्ये विधीपेक्षा निषेध बलवान आहे. ही बाई सुवासीन आहे, ही बाई विधवा नाही. कोणतं बलवान आहे तुम्ही? निषेधापेक्षा विधीपेक्षा निषेध बलवान आहे, ही गोष्ट ध्यानात ठेव. म्हणून परमात्मा स्वरूप कुठं नाही, तो नाही असं कोणतंही ठिकाण. एरवी मी नसे ऐसा करून ठावासे, तरी प्राणियाचे दैव कैसी ज्ञानोबर आहे. मी सगळ्या ठिकाणी आहे म्हणतात किंवा नाही असं कोणतं ठिकाण सांगत होतं. पण निषेध वाचक बोलले ते विधीपूर्वक बोलले. एरवी मी नसे ऐसा कवन ठावसे, मी नाही असं कोणतं ठिकाणी सांगा. पुढं का परी प्राणियांचे दैव कैसे परमात्मा नाही का परमात्म्याला पाहण्याची दृष्टी नाही, पाहण्याची दृष्टी नाही. परमात्मा नाही असं नाही. तुम्हाला वेदशास्त्र संत वाङ्मय परमात्म्याची प्राप्ती करून देतात का पाहण्याची गोष्टी संपादन करून देतात? पाहण्याची दृष्टी. परमात्मा नाही असं नाही, परमात्म्याला पाहण्याची दृष्टी संपादन करतात. कारण आपल्याला एकच चक्षु माहिती आहे, चार चक्षु. तर चक्षु किती आहेत माहीत नाही. एक चर्मचक्षु आहे, एक दिव्य चक्षु आहे, एक ज्ञान चक्षु आहे. या सगळ्या समाजाला कोणती चक्षु आहे? चर्मचक्षु, डोळ्याने पाहतात. आणि योगादी करण्यात त्याला कोणती दृष्टी? दिव्य चक्षु. आणि ज्ञानी पुरुषाला ज्ञान चक्षु. दिव्य चक्षुला मुक्त होतं असं नाही, जगात ख्याती होईल, तो शेवटी बद्धच राहतो. पण ज्ञानचक्षु संपादन केल्याशिवाय त्याला मुक्ती संपादन होत नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणून या ठिकाणी परमात्मा नाही असं कोणतं ठिकाण नाही. तुम्हाला विचारतो, जगाची निर्मिती कोणापासून झाली? दयापासून सकळ महिमंडळ. जग कोणापासून झालं? परमात्म्यापासून झालं. मग जगामध्ये काय असणार? तुम्हाला विचारतो, एखाद्या सोन्यापासून अलंकार बनलं, त्या अलंकारामध्ये आत बाहेर काय आहे? तर परमात्म्यापासून जग झालं, त्या जगात आत बाहेर काय असणार आहे? परमात्मा नाही म्हणणार मूर्खपणाचा आहे का महामूर्खपणा आहे? महामूर्खपणा आहे का महामूर्ख शिरोमणी आहे? आपल्या दादांचे शब्द आहेत, आमचे नाही. पण एक गोष्ट सांग, शिव पूर्ण जीव भक्त विद्या. शिव जो आहे परमात्मा वस्तू आहे, परब्रह्म वस्तू आहे, तो कुठे नाही असं नाही, सर्व ठिकाणी तो परिपूर्ण आहे. तो काय आहे? आणि ब्रह्मसूत्र भाष्यकार सांगतात, जन्माद्यस्य यथा यतो वा इमानी भूतानी जयन्ते येन जगतानि जीवन्ति. काय होतं ते? आनंदात एव सर्व भूतानी जयन्ते, आनंदात एव जय जीवंती असं प्रमाण आहे पुष्कळ. पण ज्याच्यापासून जो पदार्थ उत्पन्न असतो त्याच्यामध्ये उत्पत्ती असते. जसं सुवर्णापासून अलंकार झाला, त्या व्याप्ती त्या अलंकारामध्ये सुवर्णाचीच व्याप्ती आहे. तसं जग कोणापासून झालं? परमात्म्यापासून झालं. आणि जगात आत कारण काय असणार? परमात्माच असणार. म्हणून शिव पूर्ण
भगवान परमात्मा जो शिव आहे तो पूर्ण आहे, तो कधी अपूर्ण नाही. जीवभक्त अविद्यक. जीव कसा आहे? भक्त आहे आणि अविद्यक आहे. म्हणजे काय आहे? अविद्या आधी जीवाची सिद्धी. पंचदशिकार म्हणतात. काय म्हणतात पंचदशिकार? जीव जर व्हायचा असेल तर 3 गुण झाले. चैतन्यं यदा दिष्टानं लिंगदेश पुन्हा चित छाया लिंगदेश तत्संगम जीवोच्यते. 3 गुण जीव झाले. इथले एक लिंगदेह म्हणजे सूक्ष्म शरीर पाहिजे आणि त्याच्यात प्रतिबिंब पाहिजे आणि अधिष्ठान उपस्थ पाहिजे. 3 गुण काय होतात? जीव. 3 गुण काय होतं? जीव. मग आता त्या ठिकाणी अंतःकरण किंवा अविद्या म्हणा, त्याच्यात भाग आहे. कोणी अंतःकरण उपाधी म्हणतात, कोणी अविद्या उपाधी म्हणतात. पण अंतःकरण उपाधीवाल्याला अविद्या उपाधीवाले म्हणतात सुसुप्तीत तुमचं अंतःकरण कुठं आहे? मग तिथं प्रांती जीव आहे का नाही? उपाधी नाही तर जीवाची सिद्धी कशी? तिथं अविद्या उपाधी. अविद्या विशिष्ट चेतन म्हणा किंवा त्या ठिकाणी अंतःकरण विशिष्ट चेतन म्हणा, तो जीवाची सिद्धी अविद्याच्या आधी नाही. पण जीव भक्त अविद्य. आता तुम्हाला सांगतो, अविद्यामुळे जीवाची उत्पत्ती झाली का जीवाची सिद्धी झाली? समजा तिच्यापासून नवऱ्याची उत्पत्ती झाली का नवरेपणाची स्वप्नाची सिद्धी आहे? नवरेपणाची स्वप्नाची सिद्धी. नवऱ्याची उत्पत्ती झाली नाही. काय म्हणतात? सतीचा मला मी झाली दयाची नवरी. पत्नी एक आई आहे. रघुवंशिकार वाचन पहा. जया जया न भोवती किंतु माता भोवती. एक संतती झाल्यानंतर ती जया लागते, ती माता होते. जया जया न भोवती किंतु माता भोवती असं रघुवंशिकावेचा म्हणतात. रघुवंशिकावेमध्ये श्लोक आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, की लग्न होण्याच्या अगोदर पुरुष होता, लग्न झाल्यानंतर कोण झाला? कशामुळे झाला? बायको उपाधी का स्त्री उपाधी? पहिली बायको होतं का स्त्री होतं? स्त्री उपाधी लागल्यामुळे तो काय झाला? बायको. तसा जीव हा परब्रह्म रूपच आहे. पण ज्या वेळेला आम्ही त्याची उपाधी आली त्यावेळेला जीव झाला. आता तुम्हाला म्हणतो जीव म्हणजे चिदाभास. जड आहे का चेतन आहे? भारताला चिंता नाही का? चिदाभास जड आहे का चेतन आहे? जड म्हणा तर ब्रह्मज्ञानाला बाधित होतो. बरोबर? जड म्हणा तर घटपणाने कसं प्रकाशन करतो. आणि चेतन म्हणा तर बाद होतो. चिदाभासाचा बाद होतो का नाही? आणि जोपर्यंत चिदाभासा जीव रसाचा बाद झाला नाही तोपर्यंत मला परमात्मा रसा प्राप्त होत नाही. पण चिदाभासाच्या लक्षण शास्त्रकाराने केलं. चेतन लक्षण तत्वेसाठी चेतनमत भासेती सा चिदाभासा. चिदाभासाचं लक्षण घ्या. चेतनाच्या लक्षणानं रहित असावं आणि चेतनासारखं दिसावं याला काय म्हणतात? चिदाभास. चिदाभास जड नाही, चिदाभास चेतन नाही. नपुंसक पुरुष नाही, नपुंसक स्त्री नाही. म्हणजे पुरुषासारखा दिसतो, पुरुष लक्षणानं रहित आहे. तसं चिदाभास चेतनासारखा दिसतो, चेतन लक्षणानं रहित आहे. पण चेतनाचा कधीच बाद होत नाही. चिदाभासाचा ब्रह्मज्ञानाने बाद होतो, पण चेतन लक्षणानं रहित होते. आणि चेतनात भासते का? सगळं घटपटाधिकाचं प्रकाशन परमात्म्याचं प्रकाशन करीत नसेल, पण घटपटाचं प्रकाशन कोण करतो? चिदाभास. म्हणून एक गोष्ट ध्यानावर, चिदाभासाची सिद्धी अविद्येच्या आधी आहे. आणि जीव हा भक्त आहे. कोणाचा? परमात्म्याचा. जीव भक्त अविद्यक. अविद्या उभारून खरं जर विचार केला तर अविद्येची सिद्धी होती का? सिद्धी होत नाही तर एवढं काम करतात. जर सिद्धी झाली तर काय केलं असतं? अविद्या येणे नाही जे विद्यमानाची होय, जसे विद्युत स्मरण पाहिजे जगामाची धाव. अविद्या इतकी विचित्र आहे. अविद्या इतकी विचित्र आहे. विचार केला तर स्वरूपाची सिद्धी होत नाही. पण तो 84 लाख शिवून झाल्याशिवाय आपल्याची कोण आहे? अविद्या. जीव भक्त अविद्या. जीव हा भक्त
भक्त आहे पण अविद्येत म्हणजे अविद्येच्या आधी त्याची काय आहे शेती होय चूक पूर्ण आत्मज्ञानी हे कधी कळतंय ज्या वेळेला निसंशय तुम्हाला आत्मज्ञान होईल त्या वेळेला ह्या गोष्टी कळतात जर आपण जन्म करणार ते त्याला चिरावास कळलं नाही ज्ञान कळलं नाही विद्या कळलं नाही अविद्या कळलं नाही काहीच नाही या गोष्टी ह्याच करण्याकरता ज्या वेळेला श्रोत्रिय ब्रह्मश्रेष्ठ श्रीगुरूंच्या दिव्य सानिध्यात राहतात त्यावेळेला या गोष्टी कळतात आत्मज्ञान ईश्वर शिवाला कोण पहिलं सांगताना शिव पूर्ण आणि जीव भक्त हे म्हणतात आणि पुन्हा काय होय पूर्ण शुद्ध आत्मज्ञानी जीव हा पूर्ण होतो पण आत्मज्ञानाशी होत नाही जीव हा पूर्ण जीव सुद्धा पूर्ण आहे पण पूर्णता त्याला कळली नाही ज्या वेळेला ब्रह्मज्ञान झालं त्यावेळेला जीवाला त्याला पूर्णतेचं काय होतं त्याला काय निश्चय जीव पूर्णतेचं काय होतं निश्चय होतो म्हणून म्हणतात शिव पूर्ण आता शिवाला पूर्ण काय म्हणतात त्याची उपाधी कोण आहे हा माया कशी आहे शुद्ध सत्वगुण आहे कशी आहे मग शुद्ध सत्वगुण असल्यामुळे त्याला स्वरूपाचं अज्ञान आहे का मग ज्याला स्वरूपाचं अज्ञान नाही तो पूर्ण असतो का अपूर्ण असतो पूर्ण असतो आणि जीवाला आहे का मग जीव कसा आहे मलिन सत्वगुण आहे म्हणून तो कसा आहे अविद्येत आहे मग ज्या वेळेला याची अविद्या निवृत्ती झाली कारण कोण जसं शिव पूर्ण तसं जीव सुद्धा काय होतं शिव पूर्ण जीव भक्त विद्येत होयाचं पूर्ण आत्मज्ञानी कशाला तो पूर्ण होतो निसंशय तुम्हाला ज्यावेळेला आत्मज्ञान होईल त्यावेळेला तो पूर्ण होतो पण ज्ञान निसंशय असला पाहिजे संशय असला त्या ठिकाणी जमत नाही संशयाची गोष्ट आम्हाला मेटेमध्ये संस्थेमध्ये धडा होता संशयात्मविनशती असं होतं की काय झालं असं एक संस्थानिक राजा होता संस्थानिक राजा खूप मोठा होता ते दिवशी एका चोरानं काय केलं खूप माझ्याकडे सोना नाणं माणिक मोती हे सगळं पैसा आमक तो होता साखरेमध्ये सगळं ठेवलं होतं हा काय केला रात्री चोर गेला आणि सगळं काय ते भिंतीला छिद्र पडलं आणि माणिक मोती रत्न सगळं घेऊन गेला सकाळी गोंधळ झालं राजाच्या घरची चोरी झाली राजाची घरची चोरी सगळं काम आणि पोलीस ही त्या ठिकाणी आली शिपाई पोलीस सगळे आणि चोरी झाली आणि जो चोरला होता तो मिळाला होता त्याला त्या भिंतीच्या छिद्राकडे पाहायचा आणि म्हणजे चोरी आता एवढं दाबलं मी गेलो कसं एकदाच्या छिद्राकडे बघायचं आणि तांबड्याकडे बघायचं आणि त्या पोजराला बरेच लक्षात आलं त्यांनी जाऊन बरेच हात पकडला हात ठोकल्यानंतर तो हजार कशामुळे दुसरा संशय म्हणून संशयाने दूर आणि नाही म्हणून निसंशय ज्ञान व्हायला पाहिजे चोख शब्दाचा अर्थ निसंशय संशय से भिन्न ज्ञान तुम निश्चय केले दादाची गोष्ट सांगितली तुला काय झालं 1935 सालाची गोष्ट आहे दादा मंदिरापाठ सांगायची त्यावेळेला मला ती सगळी मंदिर एक तर अक्कलकोटचा तो मामलेदार आला तिथं त्याला तर दादाचं बोलणं आवडलं आणि ते नोकरीच होते तिथं साहेब आणि दादा नेहमी म्हणायचे जग मिथ्या आहे मी ब्रह्मस्वरूप आहे असा माझा विषय आहे सांगायचे बऱ्याच वेळा ऐकून घेत होते एक दिवशी तो विचारला दादा तुम्ही असं म्हणता की ब्रह्मसत्य जग मिथ्या आहे जे ब्रह्मरूप असा निश्चय म्हणजे मला काय सांगा आता निश्चय ज्याचा त्याने करायचा असतो तर सांगता येतोच ज्याच्याने करायचं असतं बरेच दिवस निघून गेल्यानंतर एक दिवशी तो पाठात सांगतो म्हणून बरेच दिवस दादाने केला आणि एक दिवशी पाठातून बसला होता 7व्या प्रकरणामध्ये मुक्ती प्रभाताने निश्चय व्याख्यानामुळे
हेडिंग आहे. तर निश्चयरूप ब्रह्माचं दर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी दादा त्याच्याकडे हात केले. अरे तो आज 1 वर्षांनी गरोदर होणार. दादा तुम्ही भारतात प्रसिद्ध आहे, तुम्ही मी गरोदर होणार कसं काय सांगतात? तो होणार नाही कशावर सांगतो. मी स्त्री नाही, मी पुरुष आहे, मी गरोदर होणं शक्य नाही, आता माझा निश्चय. ते म्हणजे तसं माझा निश्चय. म्हणून काय आहे शोध आत्मज्ञान आहे. म्हणजे ब्रह्मज्ञान जे आत्मा ब्रह्मस्वरूप आहे त्याचा शोध म्हणजे त्या ठिकाणी निसंशय त्या ठिकाणी निश्चयात्मक त्या काय ज्ञान व्हायला पाहिजे. मग तो याचं आत्मज्ञान आहे. म्हणून जीव हा परमात्म्याचं स्वरूप आहे असं ज्या वेळेला निश्चय होईल त्या वेळेला तो कृतार्थ जगात पाहतो. तुम्हाला व्यावरच विचारतो पती पत्नी भेद आहे का नाही? तुम्ही वाचा केलं का नाही? पती पत्नी भेद आहे का नाही? अभेद 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 एकट्याने जेवलं तर चालतंय. लोकांना जेव्हा लागतं म्हणून भेद आहे. ज्याच्या नावाला ते कुंकू लागते म्हणून अभेद आहे. मग कुंकू लावत असताना काय निश्चय असावा त्याचा? तिचा काय निश्चय असावा? कुंकू लावताना नेमकं टिकली आलं. टिकली तर टिकली नाही तर जगात नोकरी. काय म्हणून कुंकू लावते? हा तिचा काय निश्चय असावा? समजून काय असावं? मला काय एवढं जमत नाही. मला माझी सत्ता नाही, मला माझ्या पतीची सत्ता आहे. पतीचं सत्तेचं सूचक म्हणून कुंकू लावते. पती आहे कशाला ओळखतात? आता नवरा मिळत तर टिकली आला, नवरा मिळत तरी लावतात. आता कशाला ओळखायचं आहे का नाही? तर काय आहे मला माझी सत्ता नाही, मला माझ्या पतीची सत्ता आहे. पतीचं सत्तेचं सूचक म्हणून कुंकू लावते. आणि त्याला कुंकू दिसावं का कधी दिसावं? काय दिसावं? इमानदारीनं सांगा काय चिंता. तसंच या ठिकाणी जगाला कोणाची सत्ता आहे? परमात्म्याची. मग तुम्हाला जग दिसत का परमात्मा दिसावा? परमात्मा तुम्हाला काय दिसते? जग. आम्ही तिने सारखे चढा करून बारकी बघतो. म्हणून हे गोष्ट कसं तिचा निश्चय आत्मक असून ती पतीच्या नावानं कुंकू लावते. तसं जीव परमात्म्याचं स्वरूप आहे, जीव आहे. असं ज्या वेळेला तुमचा निश्चय होईल तेवढा जीव दशा राहत नाही, तेवढा चोख आत्मज्ञान होते. ते आत्मज्ञान झाल्याशिवाय मुक्ती जीवाला नाही. गुरुदेव ज्ञान दर्शनी समाधान दर्शनी समाधान अति जैसे. म्हणून हे गोष्ट ध्यानात ठेवा. ज्या वेळेला निसंशय ब्रह्मज्ञान होत नाही जोपर्यंत त्या ठिकाणी काय होत नाही. ज्ञानाचं कारण कोण? ज्ञानाचं स्वरूप काय? ज्ञानाचं फळ काय? ज्ञानाची अवधी काय? ज्ञानाचं कारण म्हणतात अधिकार संपन्न जो असेल अधिकारी तो श्री गुरुच्या देवी सानिध्यात श्रवणानंच आहे ज्ञान होत. पण रामदास स्वामी असं लिहिलंय श्रवणे होय स्वरूप सिद्धी श्रवणे साधका श्रवणाने स्वरूपाची सिद्धी होते. खरा साधक असेल तर श्रवणामध्ये त्याला समाधी लागते. श्रवण हे ब्रह्मज्ञानाचं साधन. ब्रह्मज्ञानाचं लक्षण काय? जीव परमात्म्याचं स्वरूपाचं असं निश्चयपूर्वक होणं त्याला काय म्हणतात. कारण जीव ब्रह्माचा भेदाचा निश्चय असेल तर पामरविषयी म्हणावं. जीव ब्रह्माचा अभेद कळाय पण निश्चय झाला नाही त्याला साधक म्हणावं, मुमुक्ष म्हणावं. जीव ब्रह्माचा अभेदाचा निश्चय झाला त्याला जीवनमुक्त म्हणावं. तो निश्चयाकर वृत्ती निघून गेली त्याला विधिमुक्त म्हणावं. ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवा. म्हणून शोकपूर्ण आत्मज्ञानी. म्हणून ब्रह्मज्ञान ज्या वेळेला होतं त्यावेळेला जीव हा पूर्णतेला म्हणजे परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. आणि परब्रह्म तो श्लोकाचे पूर्णात्पूर्ण गच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णातून पूर्ण काढलं तर पूर्णच राहतं असं परब्रह्म आहे. त्या परब्रह्म स्वरूप जीवाला प्राप्त झाल्यानंतर अपूर्णता आहे त्याचं वाच्यता त्याच्या ठिकाणी राहत नाही. म्हणून होय पूर्ण आत्मज्ञानी. एवढंच नाही खाली काय म्हणतात प्रपंच कल्पिका
तर किती सिद्धांत झाले आतापर्यंत? सहा. पहिल्या चरणात 3, दुसऱ्या चरणात 3. पहिल्या चरणात कोणकोणते सिद्धांतीचे सार काय ते? आत्मा शोधतो, माया कल्पिती, जग त्याचा विवर्त 3च आहेत. पहिल्यांदा त्यांचं त्यांनी हे केलं, प्रारंभ केला. दुसऱ्या चरणात किती सिद्धांत झाले? कोणते कोणते? तुम्ही जागे आहेत का झोपले ते विचारतो त्याच्यावर. दुसऱ्या चरणात काय आहे? काय सुरुवात काय दुसऱ्या चरणात? शिवपूर्ण 1, जीव भक्त अविद्येत 2, आणि शोक आत्मज्ञाने पूर्ण. आत्मज्ञानाने तो शोक निसंशय पूर्ण होतो 3. किती सिद्धांत झाले? 6. आता त्याच्या खाली काय म्हणत? प्रपंच कल्पित, प्रकृती उपाधी, ईश्वर तत्वबुद्धी, परमार्थ. प्रपंच कल्पित आहे. कल्पिताचं लक्षण मला तुम्हाला सांगितलं. त्याच्याला म्हणतात जो होवे नाही और सपन की नाही, भ्रांती से भाष्य है सो कल्पित काय. त्याला कल्पित असं. तुमच्या भाषेत म्हणावं नसावं पण दिसावं, त्याचं नाव काय आहे? कल्पित आहे. मृगजळ आहे का? मृगजळाचा दृष्टांत काय दिला वर्षात? सकाळी दिसतो का? संध्याकाळी दिसतो का? केव्हा दिसतो? त्यावेळेला दुपारी दिसतो. तसं तुम्ही पाण्याच्या अगोदर जगत नाही, ब्रह्मज्ञान झाल्यावर नाही, आणि ज्या वेळेला दिसतो त्यावेळेला तर आहे का? म्हणून मृगजळ झाला. म्हणून मृगजळाचा काय झाला? दृष्टांत. इथं तिसऱ्या चरणात काय म्हणतात? कल्पित. कल्पित शब्दाचा अर्थ तुम्हाला तुमच्या भाषेत सांगितलं, शास्त्राच्या भाषेत वेगळं आहे. कारण शास्त्र शिकल्यानंतर ती गोष्ट कळते. काय आहे? शास्त्रात त्रायते तत्शास्त्रम. शास्त्राची व्याख्या सुद्धा कीर्तनकाराला माहीत नाही. शास्त्र धातूचं पंचमी भक्ती ते शासनात त्रायते नाम रक्षते तत्शास्त्र. जीवाला त्याने केलेल्या कर्माचं फल जन्म मरण हे शासन आहे. त्या जन्म मरणाच्या शासनातून जो रक्षण करतो त्याचं नाव काय आहे? शास्त्र. जन्म मरण शिकवतो त्याला दुःख रूप आहे. तुम्ही गुन्हा केला, जेलमध्ये तुम्हाला सुख देतो का? दुःख देतो तो? हा, तसं तुम्हाला जन्म सुखरूप आहे का दुःख रूप आहे? दुःख रूप. मग जन्म मरणाच्या दुःखातून जो निवृत्त करतो त्याला नाव शास्त्र. किंवा अज्ञाज्ञापकम शास्त्राच्या शास्त्रातून जे मनुष्यबुद्धीला कळत नाही कळून देणं शास्त्राचं शास्त्र. किंवा एका ठिकाणी फार मोठं शास्त्राचं लक्षण केलं. जीवो ईश जगत धर्म तत्वमिती पंचविषया यत्र निर्यते तत्शास्त्र. जीव, जगत, धर्म, ब्रह्म आणि ज्ञान ह्या 5 गोष्टीचा निर्णय जिथं केला त्याला शास्त्र समजलं. जीवो ईश जगत धर्म तत्वमिती पंचविषया यत्र निर्णयते तत्शास्त्र.
जीवाचं स्वरूप कळायचं शास्त्र श्रेणं पाहिजे, ईश्वराचं स्वरूप कळायचं शास्त्रच पाहिजे, जगताचं स्वरूप कळायचं शास्त्रच पाहिजे, तत्व म्हणजे ज्ञान कळायचं शास्त्रच पाहिजे आणि धर्म कळायचं शास्त्रच पाहिजे. या 5 गोष्टी शास्त्र सण गेल्यासून कळत नाही. म्हणून आपल्याला प्रपंच कळायचं असेल तरी जग कळायचं असेल तर शास्त्रच पाहिजे आणि परमात्मा वस्तू कळायचं शास्त्रच पाहिजे. जीव तर तुम्हाला कळतो का? तुम्हाला विचारतो जीव कशाला म्हणतात? माहीत नाही. जीव आहे पण जीव माहीत नाही कशाला म्हणतात. तुम्ही जीवच आहे पण माहीत आहे का जीव कशाला म्हणतात? म्हणून एक या गोष्टी शास्त्र समजावं लागते. मग ते म्हणतात प्रपंच कल्पित. प्रपंच कसं आहे? पुढं काय? प्रकृती उपाय. प्रकृती उपाधी. कारण कसं आहे, प्रकृती ही प्रपंचाची उपाधी आहे. परमात्म्याला जग निर्माण करायचं असेल तर प्रकृती उपाधी घेतल्याशिवाय त्याला जग निर्माण करता येईल. रंगनाथ महाराज म्हणायचे एका पुरुषाला बाहेर घेतलं होतं का? नाही होत. पुरुष नाही एका स्त्रीला होतात का? दोघं असल्यावर होतातच का? म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे जसं व्यवहारात आहे तसं त्या ठिकाणी जग निर्माण व्हायचं असतं प्रकृती. प्रकृती शब्दाचा अर्थ काय माहिती आहे तुम्हाला? किती शब्द आहेत? प्रकृती. प्र म्हणजे सत्गुण, कृ म्हणजे रजगुण, ती म्हणजे तमगुण. या तिन्हीचे मिश्रण होऊन प्रकृती झाली. पण जग निर्माण करायचं जगामध्ये 3 आहे. पदार्थ आहे, क्रिया आहे आणि त्याचं ज्ञान आहे. पदार्थ आहे, क्रिया आहे, त्याचं ज्ञान. आणि माया सुद्धा त्रिगुणात्मक आहे. मायेच्या सद्गुणापासून ज्ञानाची उत्पत्ती आहे, मायेच्या रजगुणापासून क्रियेची उत्पत्ती आहे आणि मायेच्या तमगुणापासून विषयाची उत्पत्ती आहे. ज्या वेळेला तुम्हाला रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो त्यावेळेला तिथं अविद्या आहे का नाही? त्याच्यात 3 गुण आहेत का नाही? अविद्येच्या तमगुणामुळे सर्प झाला, अविद्येच्या सद्गुण सर्पाचं ज्ञान झालं, ते सर्प हल्ल्यासारखं तिथे क्रिया चालली. त्रिगुणात्मक आहे प्रपंच, हा त्रिगुणात्मक आहे. म्हणून प्रपंच प्रकृती उपाधी, या प्रपंचाला त्या ठिकाणी निर्माण होण्याकरता प्रकृती हे काय उपाधी आहे. उपाधी वाचून ते निर्माण होऊ शकत नाही. म्हणून प्रपंच कल्पित प्रकृती उपाधी. कल्पित शब्दाचा अर्थ मिथ्या, कल्पित शब्दाचा अर्थ खोटा, कल्पित शब्दाचा अर्थ ज्ञानिवर्तक. म्हणून अद्वैतसिद्धीकरांनी शेवटचं लक्षण केलं मिथ्यात्वाचं. ज्ञान निवृत्तत्व, मिथ्यात्व ज्ञानानं ज्याची निवृत्ती होत असते त्याला मिथ्या म्हणावं. अद्वैतसिद्धीमध्ये मधुसूदन सरस्वतीने पंचमिथ्यात्वाकरता 250 पान लिहिलं महाराज. पंचमिथ्यात्व कसं आहे? सदानधिकरण ते सत्य, असदानधिकरण ते सत्सदानधिकरण तो मिथ्यात्व, स्वासनिष्ठात्यंतावा प्रतियोगित्व मिथ्यात्व, सद्युक्तत्व मिथ्यात्व, ज्ञानयुक्तत्व मिथ्यात्व. असे मिथ्यात्वाचे विचार करीत असताना 250 पान लिहिलं महाराज. शेवटचं लक्षण ज्ञान निवृत्तत्व मिथ्यात्व. ज्ञानाला ज्याची निवृत्ती होत असते तो कसा असतो? पदार्थ मिथ्या असतो. म्हणून प्रपंच कल्पित आहे, म्हणून ज्ञानाला त्याची काय होते? निवृत्ती. खरोखर रज्जूवर सर्प येऊन बसला तर रज्जूच्या ज्ञानाला निवृत्ती होती का? मग रज्जूच्या अज्ञानाला उत्पन्न झाले, रज्जूच्या ज्ञानाला त्याची काय होते? का बरं? ते मिथ्या आहे. तसं प्रपंच मिथ्या असल्यामुळं त्याची निवृत्ती कल्पित असल्यामुळं त्याची उपाधी कोण आहे? प्रकृती ही काय त्याची उपाधी. म्हणून प्रपंच कल्पित. प्रपंच कल्पित आहे, खोटा आहे, मिथ्या आहे. तुम्हाला विचारतो, तुम्हाला प्रपंच कसा वाटतो? प्रपंच कसा वाटतो? त्या मुलीला होते त्याच्या त्या ज्ञान त्याच्यामध्ये लिहिलं काय झालं. एका देशामध्ये काय झालं, 12 वर्षे सतत पाऊस पडला, सगळं जलमयचं. काय झालं, त्या जलात म्हणजे समुद्रातले मासे एका मोठ्या लिंबाच्या झाडावर बसले. 12 वर्षांनी पाऊस उसळला, मग ते पुन्हा समुद्रात गेले. बरोबर. हे जसं असंभव असताना मूर्खाला सत्यात वाटते, तसं प्रपंच हे कसं आहे? मिथ्या असताना
कोणाला सत्य वाटते? बुद्धाला सत्य वाटते. पण सत्य नाही, ते कल्पित आहे. म्हणून प्रपंच कल्पित, प्रकृती उपाधी, पुढं काय? ईश्वर तत्व बुद्धी परमार्थ. म्हणजे त्या ठिकाणी परमात्मा कळायचा असेल कशा द्वारा कळतो? काय? बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्व परायण निश्चय. तुम्हाला विचारतो, बुद्धी पाहिजे का मती पाहिजे का प्रज्ञा पाहिजे? तुम्ही एकच आहे, वेगळं. बुद्धी कशाला म्हणतात, मती कशाला म्हणतात आणि प्रज्ञा कशाला म्हणतात? बुद्धीचं लक्षण काय होतं? तात्कालिक निश्चय बुद्धी, तात्कालिक निश्चय करणारी बुद्धी असते. तो प्रमाणाने म्हणतात ना, अनेक बुद्धीचे चरण. अनेक बुद्धीचे अनेक बुद्धीचे बुद्धीचे तरंग क्षणी कडपाटे रंग धरू दाता याचा तो होईल. म्हणून बुद्धी क्षणिक आहे. बुद्धी काय आहे? क्षणिक आहे. आणि त्याचा निश्चय कसा असणार? क्षणिकच असणार. त्या रंगात म्हणायचे बाप देशमुख आणि आई देशमुख आहे, मुलगा का भाऊ जन्माला इतका देशमुख असेल की मुलगा देशमुख, आई देशमुख आहे, बाप देशमुख, मुलगा देशमुख आहे, भाव जन्माला येणार नाही. म्हणून हे गोष्ट ध्यानात ठेवा की बुद्धी जर क्षणिक असेल, बुद्धी कसे पण त्याचा निश्चय क्षणिक असतो ना? नाही. म्हणून शास्त्रामध्ये बुद्धी वेगळं, मती वेगळं आणि प्रज्ञा वेगळं असे वेगळे वेगळे सांगितले. तात्कालिक निश्चया बुद्धी ते कीर्तनकार काही सांगतच नाही. दुसऱ्या सासूसनाच्या गोष्टी हसवणे हेच चालू. तर बुद्धीचा निश्चय तात्कालिक निश्चया बुद्धी, त्या त्या क्षणात फक्त निश्चय करणारी बुद्धी असते. भावी निश्चया मती, पुढं निश्चय करायचं असेल त्याला मती म्हणा. त्रैकालिक निश्चया प्रज्ञा, तिन्ही काळात निश्चय असणं ती प्रज्ञा. म्हणून गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 52 श्लोकापासून तर 72 श्लोकापर्यंत स्थित प्रज्ञाची लक्षण सांगितलं. दुसऱ्या अध्यायामध्ये 52 श्लोकापासून ते 72 श्लोकापर्यंत 20 श्लोकात काय सांगितलं? स्थित प्रज्ञाची लक्षण सांगितलं. सांसारिक लोकाची बुद्धी असते, मोक्षाची मती असते आणि जीवनमुक्ताची प्रज्ञा असते. कारण सांसारिकाचा निश्चय तात्काळ असतो, एक स्थायी निश्चय नसतो. आणि मोक्षाचा भावी निश्चय पुढे त्याचा निश्चय करायचा असतो. जग नावाचा पदार्थ मिथ्या आहे, मी सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आहे आणि ब्रह्म सत्य आहे असं पुढचा निश्चय करणारी म्हणून साधकाची काय असते? मती असते. आणि प्रज्ञावान म्हणजे जीवनमुक्ताची त्याचा निश्चय असतो, माझ्या स्वरूपात जगाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. म्हणजे काय? कोणती निश्चय असतो त्याचा? त्रैकालिक निश्चया प्रज्ञा, तिन्ही काळाचा त्याचा निश्चय असतो. जग माझं झालं नाही, आता नाही, पुढे जग नावाचा राहणार नाही असं त्रैकालिक निश्चय कोणाचा असतो? प्रज्ञावानाचा असतो. म्हणून या ठिकाणी काय म्हणतात? काय चरण आहे? प्रपंच कल्पित उपाधी ईश्वर तत्वरूपी परमार्थ. म्हणजे या ठिकाणी सामान्य लोकांच्या बुद्धीला त्या ठिकाणी आश्रय करून ज्ञानामुळे बुद्धी शब्द वापरला. गोष्ट ध्यानात ठेवा. आणि त्याच्याविषयी काय? बुद्धी निश्चय आत्मज्ञान. आणि जेवढे असं आहे
परमार्थ क्षेत्रात निश्चयाला फार महत्व आहे. मन हे संकल्प विकल्प करत असते आणि बुद्धी काय करत असते, निश्चय करीत असते. पण आपल्याला परमार्थ क्षेत्रामध्ये निश्चय अत्यंत महत्वाचा आहे. आणि काही लोकांचं इतके पामर असतात ना. आमच्या बरोबर एक विद्यार्थी होता, तो मेला म्हणा तिकडचा तुमच्या माझ्यातला होता. तो भाऊ म्हणायचे जग मिथ्या आहे, मी सच्चिदानंद. तो म्हणायचा भाऊ तुम्ही किती सांगा, मी माझ्याकडे जगाला सत्यच म्हणा. असे लोक असतात. म्हणून त्याला बुद्धी म्हणायची, पण ते सात्विक बुद्धी नाही आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. बुद्धी जर अति सात्विक बुद्धीच्या ठिकाणी निर्माण होलं की त्याला प्रज्ञा असं म्हणतात, किंवा बुद्धी असं म्हणतात. म्हणून काय आहे ईश्वर तत्व, बुद्धी, परमार्थ म्हणजे परमात्म्याचा निश्चय करण्याकरता, ईश्वर तत्वाचा निश्चय करण्याकरता बुद्धीच त्या ठिकाणी मुक्त काय आहे, साधन आहे. दुसरं त्या ठिकाणी साधन नाही. बुद्धी सुद्धा ही जीवाला भवसागरातून काय करे पार करणारी अशी बुद्धी आहे. म्हणून ईश्वर तत्व, बुद्धी, परमार्थ म्हणजे ईश्वराचं स्वरूपाचं, त्या ईश्वर स्वरूपाचा निश्चय करण्याकरता काय आहे. परमार्थ शब्दाचा अर्थ काय माहिती का तुम्हाला? तुम्हाला व्यावहारिकाचं लक्षण सांगितलं, प्रातिभाषिकाचं लक्षण सांगितलं. प्रातिभाषिकाचे खूप लांब लक्षण, अविद्या कारत्वे सती, अविद्या वृत्ती निषत्वे सती, प्रतिती मात्र सत्ता तत्व प्रातिभाषिकत्व. अविद्याचं काय असावं, अविद्या वृत्तीनं विषय असावा आणि प्रतिती मात्र असावा. तुम्हाला सांगतो रजर वाटणार सर अविद्येचं गाणे का नाही, त्याला विषय करणार अविद्या वृत्ती का नाही. जो प्रतिती मात्र आहे त्या कोणाला सावलायचा तो, मग ती कसं आहे प्रातिभाषिक. तसं परमात्म वस्तूचं रक्षण करत असताना सर्वदा बाध्यमान पारमार्थिका, कधीही त्याचा भाग होत नाही, त्याला पारमार्थिक. आणि ईश्वर तत्व, बुद्धी, परमार्थ म्हणजे त्या ठिकाणी ईश्वर तत्वाचा पारमार्थिकपणाचा निश्चय करण्याकरता बुद्धी हे काय आहे, साधन आहे. म्हणून प्रपंच कल्पित प्रकृती उपाधी ईश्वर तत्व, बुद्धी, परमार्थ किती किती शब्दात सांगितले. प्रपंच कल्पित प्रकृती उपाधी तो ईश्वर तत्व, बुद्धी, परमार्थ. ईश्वर तत्व त्याचा निषेध करण्याचा बुद्धी साधन किती सिद्धांत आहे पहिल्यापासून शेवटच्या चरणात काय Thank you.
ब्रह्मागोचर म्हणे ज्ञानेश्वर नातीला संसार मुळीच नाही. शेवटच्या चरणात 2 सिद्धांत आहे. एकूण सिद्धांत किती झाले? एक सिद्धांत सांगितलं, एक कीर्तन करावं, 11 दिवस कीर्तन करावं. पण आपल्याला एका दिवसात आठवायचं चिंतन पूर्णाभंगाचं व्हायला पाहिजे. ब्रह्मागोचर म्हणे ज्ञानेश्वर नातीला संसार मुळीच नाही. ब्रह्म हा अगोचर म्हणजे विषय होत नाही. विषय होत नाही म्हणून तर नाही का आहे, पण विषय होत नाही त्यालाच ब्रह्म म्हणा. नाही पण विषय होत नाही त्याला वंद्यापुत्र म्हणा. दोन्ही विषय होत नाही. ब्रह्म विषय होत नाही, वंद्यापुत्र विषय होत नाही. माझीच्या लेखा त्याची जन्म 15 वर्षात खूप वर्णन केलं जगाच्या अत्यंत अभावाचं. मी तुम्हाला विचारतो, जगाचा अत्यंत अभावाचा अत्यंत अभावाचा अत्यंत अभावाचा अत्यंत अभावाचा अत्यंत अभावाचा कोणतं करायचं? अत्यंत अभावाचा अत्यंत अभाव म्हणजे त्या गोष्ट सिद्ध झाली, ती आहे म्हणून. पण अत्यंत अभावाचा अत्यंत अभाव, त्याचा अत्यंत अभाव म्हणजे जगाचा अत्यंत अभाव. ही गोष्ट ध्यानात ठेवा. ती बरोबर 6व्या प्रकारात मी अत्यंत अभावाचं खूप मोठं चिंतन केलं. पंडित निश्चल जातीने अनुपलब्धी प्रमाण म्हणजे अभाव प्रमाण मिळण्याकरता 87 पेज खर्च केले. जगाच्या पाठीवर एवढ्या अभावाचं वर्णन करणारं महात्मा जन्माला आले. ब्रह्म अगोचर, ब्रह्म हा विषय होत नाही. का विषय होत नाही? ज्ञानोबरांची गुरुवाचा नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हा आकाराशी प्रवाद वस्तूशी नाही. का त्याला वस्तू म्हणा? वस्तू शब्द ज्ञानोबराने जवळजवळ 60 ठिकाणी वापरला. ज्ञानेश्वर किती ठिकाणी वापरलं? 60 ते 70 ठिकाणी वापरलं. या विचाराने अंतर सांगितले. परमात्मे तशी जे वस्तू तशी दया ज्ञान असतं. वस्तू शब्द खूप ठिकाणी वापरलं. का बरं वापरलं असं? वस्तू म्हणजे काय, अवस्तू म्हणजे काय? वसतीची वस्तू, जो आपण राहतो त्याचं नाव वस्तू आहे. आणि कधी राहतो कधी राहत नाही त्याचं नाव अवस्तू आहे. अवस्तूवादी वस्तू करताना अपवाद जाणे, वस्तू में अवस्तू करताना आरोप जाणे, असं ज्ञानोबरांनी त्या पंडित निश्चल जातीने सांगितले. म्हणून या ठिकाणी ब्रह्म अगोचर तो विषय का होत नाही? ज्याच्या ठिकाणी 4 आहे तो हा विषय होत असतो. ज्ञानोबरांनी 4 सांगितलं, 6 सांगितलं. शास्त्रामध्ये 4 आहे. जाती गुण क्रिया आणि संबंध, त्याच्या ठिकाणी त्यावेळी शब्दाची प्रवृत्ती होते. पण ज्ञानोबरांनी मात्र 6 नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हा आकाराशी जे प्रवाद वस्तूशी नाही. म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी नाम आहे का, रूप आहे का, संबंध आहे का, जाती आहे का, क्रिया आहे का, भेद आहे का? मग तो कसा विषय होईल? नाम का नाही? जन्मल्यावर नाव असतं का नाही? ब्रह्माला जन्म आहे का? नाही. रूप आहे का? रूप 6व्या वस्तू का 9व्या वस्तूच्या ठिकाणी असतं. ब्रह्म निरावय का 6व्या? संबंध का नाही? संबंधाला 2 समान शक्तीचे पदार्थ. समान सत्ता असावी. काय आहे? समान सत्ता असावी. व्यवहार काळामध्ये जसं पुरुष व्यावहारिक आणि स्त्री व्यावहारिक आहे, पण त्याचा संबंध नसतो. व्यावहारिक पुरुष आणि सत्ताची बाई संबंध मिळतात. भेद सत्ता आहे. एक सत्ता असावं आणि भिन्न वस्तू असावी, त्याच्यामध्ये संबंध मिळत असतो. ब्रह्माच्या भिन्न पदार्थ आहे का? संबंध आहे. नाम संबंध जाती. परमात्मा जाती का नाही? त्यांनी खूप मोठी मस्त शंका केली. तुम्हाला सांगतो, एकम नित्यम अनेकांगतम जाती. जातीचं लक्षण त्या ठिकाणी तर्कसंग्रहामध्ये केलं. एक असावं, नित्य असावं, अनेकांगत असावं, त्याला जाती म्हणावं. मनुष्याचं जाती एकच आहे का नाही?
नित्य आहे का नाही? मनुष्याची जाती नित्य आहे. एक माणूस आला तर मनुष्याची जाती नष्ट होते का? दुसरी ठिकाणी मनुष्यत्व राहते. नित्य आहे. एक आहे नित्य, अनेकांच्या ठिकाणी एकच मनुष्यत्व जाती नाही. पण नायक म्हणतो तुमचा ब्रह्म कसा आहे? एक आहे, नित्य आहे, अनेकांनी एकच आहे. म्हणजे जातीला ब्रह्म म्हणायला काय हरकत आहे तुम्हाला? पण ते म्हणतात जाती व्यक्तीच्या आश्रित आहे, ब्रह्म कोणाच्या आश्रित नाही. जाती राहण्याकरता येतं व्यक्तीला, ब्रह्म कोणाच्या आश्रित आहे? नाही. म्हणून शिक्षकाचार्य म्हणतात चित्सुती ग्रंथामध्ये एक व्यक्तित्वात जातीर नास्ती. ब्रह्म हे एक व्यक्ती असल्यामुळे त्याला जाती नाही. पण नाम रूप संबंध जाती क्रिया आहे का? नाही. का बरं? निरावय. नाम रूप जाती क्रिया भेद होण्याकरता दोन पदार्थ असावं लागतं, एक सत्ता असावं लागतं. ब्रह्मांड भिन्न पदार्थ नाही. म्हणून या साई गोष्टी आकाराला आलेल्या पदार्थाच्या ठिकाणी आहे, ब्रह्माच्या ठिकाणी साई गोष्टी ब्रह्म अगोचर. ब्रह्म काय होत नाही, गोचर होत नाही. ब्रह्म काय होत नाही, कोणालाच काय होत नाही, तो विषय होत नाही. बंध्याचा तर विषय होत नाही, पण नाही. ब्रह्म विषय होत नाही, पण आहे. असून विषय होत नाही त्याला ब्रह्म म्हणावं, नसून विषय होत नाही त्याला बंध्यापुत्र म्हणावं. ही गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणून शेवटच्या काय म्हणतात? ब्रह्मागोचर म्हणे ज्ञानेश्वर. कोण म्हणतात? ज्ञानोबराय म्हणतात ब्रह्म अगोचर, तो विषय होत नाही. विषय होत नाही म्हणून तो नाही. का विषय होत नाही? एक घट हे माहीत तुमच्यावर भिन्न आहे, तुम्हाला विषय. ब्रह्म तुमच्यावर भिन्न आहे तर तुमच्याशी भिन्न आहे. तो कसं आहे ब्रह्म विषय तुम्हाला? शास्त्रानं तो कळतो, फक्त त्याचं स्वरूप कळतो, तो प्राप्त होत नाही आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. नित्य प्राप्ताची प्राप्ती होत नसते, ही गोष्ट ध्यानात ठेवा. ब्रह्म अगोचर म्हणे ज्ञानेश्वर, नातीला संसार मुळीच नाही. ज्या संसाराचा तुम्ही अत्यंत अभाव केला तर मुळातच संसार नाही. नाथ महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलं. प्रपंच एक झाला होता, ते तो समोर मिथ्याचे होता. पुढे होईल मागोता, कदा कल्पांती घडेना. तुम्हाला विचारतो, पंजापुत्र झालं नाही का, होत नाही का, होणं शक्य नाही? कोणतं बरोबर आहे? होणं शक्य. रजवर सट झाला नाही का, होत नाही का, होणं शक्य नाही? शुक्तीवर रजत झाला नाही का, होत नाही का, होणं शक्य नाही? ब्रह्माच्या ठिकाणी जग झाला नाही का, होत नाही का, होणं शक्य नाही? नातीला संसार ज्ञानदेव म्हणे ब्रह्म अगोचर, नातीला संसार मुळीच नाही. ज्या संसाराचा तुम्ही अत्यंत अभाव केला, मुळातच तुम्ही सध्या संसार नाही. शिवानंद स्वामी म्हणायचे, ज्ञान झाल्यावर दुःखी व्हावं का सुखी व्हावं? ज्ञान झालं दुःख व्हावं का सुख व्हावं? दुःख व्हावं. कारण जे नसलेला संसार आहे, म्हणून मी 25 वर्ष या त्यांच्याकडे कोपेडमध्ये गेले. नसलेलं संसारच नाही म्हणलं का, असलं नाही म्हणलं. म्हणून आमचे शिवानंद स्वामी म्हणायचे, खरं वास्तविक स्वरूप तुमचं परब्रह्मरूपच आहे. ते तुम्हाला नित्य प्राप्तच आहे. नित्य प्राप्तीच्या ब्रह्माचा अप्राप्तीचा व्यवहार तुम्ही घालवला का ब्रह्माला प्राप्त केलं? अप्राप्तीचा व्यवहार झाला. अप्राप्तीचा व्यवहार घालण्याकरता किती वर्ष अध्ययन केले? म्हणून नातीला संसार मुळीच नाही. संसाराचा जर विचार केला तर त्रैकालिक अत्यंत अभाव आहे संसाराचा. म्हणून संसाराचा अभाव कोणा सत्तेत आहे? तुम्हाला विचारतो, पारमार्थिक सत्तेना अभाव आहे का, व्यावहारिक सत्तेना अभाव आहे का, प्रातिभाषिक सत्तेना अभाव आहे? पारमार्थिक सत्तेला ब्रह्माचा म्हणजे जगाचा त्रैकालिक अत्यंत अभाव ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. म्हणून नातीला संसार मुळीच नाही. म्हणजे ज्या संसाराचा नाहीपणाचा निश्चय केला, तो संसार मुळातच, म्हणजे ज्या ठिकाणी ब्रह्मज्ञान होण्याच्या अगोदर सुद्धा नव्हताच. मुळात शब्दाचा अर्थ ब्रह्मज्ञान होण्याच्या अगोदर सुद्धा नव्हता. आता तुम्ही ब्रह्मज्ञान झालं तर संसार नाहीपणाचा निश्चय केला. अरे पण तशी निश्चय कशाला करतो? मुळात पहिल्यापासूनच तो संसार तुमच्यात नाही. मग नातीला संसार नाही म्हणून म्हणतात. ज्ञानदेव म्हणे ब्रह्मागोचर, नातीला संसार मुळीच नाही. शिव पूर्ण
भक्त विद्यक होय पूर्ण चूक आत्मज्ञाने ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज या ठिकाणी या दिल्लीच्या प्रसंगामध्ये बाबाची दिल्ली येते ना हा बाबाची दिल्ली ते थोर पुरुष होते. मी त्या घोटीलाही कीर्तनाला एकदा गेलो होतो, बरेच दिवस झाले तर घोटीलाही कीर्तनाला गेलो होतो. मी अशा महापुरुषाच्या योगाने अनेक लोकांचं कल्याण होत असते. जे महात्मे जे असतात त्या येथे उपकारासाठी आले गरजे वैकुंठातून कशाला येतात ते कीर्तन करण्याकरता नाही का. कीर्तन हे काय आहे? हे ब्रह्मज्ञानाचं साधन आहे, कर्तार्थतेचं साधन आहे. म्हणून अज्ञानी जीवाला त्या ठिकाणी संसार देशातून बाजूला काढण्याकरता ते कीर्तन करीत असतात. पण करीत असताना त्यांच्या ठिकाणी कर्तृत्व नसतो. आताची कीर्तनाला कर्तृत्व आहे, पण कर्तृत्वाचा अत्यंत अभाव झाला नाही. कर्तृत्वाचा अत्यंत अभाव लोकांकरता आरोपित कर्तृत्व तेच महात्मे असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. पण अशा महात्म्याच्या या दिल्ली सोहळ्यामध्ये मला खूप त्रास झाला आहे. मला येण्याची परिस्थिती सुद्धा नव्हती आणि 3 दिवस झोप नाही, चाललं. आणि आज दुपारी 1 वाजता ते धर्माची बैठक होती. 1 वाजता गेलो, 5:30 वाजेपर्यंत बैठक झाली. आणि उद्याही पुन्हा आता पुरस्कार उद्याही पुन्हा सवड नाही. 3 दिवस अजिबात सवड नाही. पुन्हा तर विद्यार्थ्याला पाठवलं तर तुम्हाला जमणार नाही, काही कीर्तन कसे नाहीत आता. म्हणून आज मी जी सेवा केली योग्य असेल. माझ्या गुरुवारी भाऊंचं आहे, वक्ते बाबांचं आहे, शिवानंद स्वामींचं आहे, महाराजाचं आहे. आणि ज्याच्यात जे योग्य असेल तर त्यांचं आहे. अयोग्य असेल तर माझे बुद्धीचे दोष आहेत असं सांगून वाणीला विराम देतो.